दिव्या शिंदे आजही बरोबर होती. सचिन दादाचा काहीच गेम नाही, पण जिंकला सचिन दादा. कसं म्हणजे काही पुस्तकं वाचली, थोडासा प्रयास केला तर भाषण तुम्हीही करू शकता, मीही करू शकतो, कुणीही करू शकतं. आणि भाषणाची एक खासियत असते की तुम्ही वन साइड काहीही बोला, तुम्हाला काहीच वाटत नाही. जेव्हा एक पुढे माणूस असतो, त्याला आपल्याला उत्तर द्यायचं असतो, आणि जर त्याच्या पुढे आपण बोलू शकलो नाही, आपण प्रूव्ह करू शकलो नाही, किंवा आपल्या डोळ्यातून अश्रू आले, तर तिथं आपण कुठे ना कुठे कमी पडलो होतो. जसं आज झालं, दिव्या रडली. जेव्हा दिव्या नॉमिनेट करत होती, ती ठामपणे भरपूर काही बोलली. तेव्हा तिला रिअलायझेशन नव्हतं. जेव्हा तिने फोटोवर मारला, फोटो तुटला नाही, सचिन भाऊ म्हणले तुटणार नाही, ते जोरात मारून तोडला, तेव्हाही तिला काही वाटलं नाही. पण जेव्हा सचिन दादाने फ्रेम तोडला नाही, तेव्हा दिव्याला भरपूर वाईट वाटलं. हे असतं समजून घेणं, हे असतं नात्याला जपणं. नात्याला जपून सुद्धा तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता, तुम्ही स्वतःला खरं प्रूव्ह करू शकता. त्याला नातं तोडण्याची किंवा इतका हार्श होण्याची, रूढ होण्याची, एकदम सत्यवादी होण्याची गरज नाहीये. कारण कधी कधी नात्यामध्ये आपलं नातं गरजेचं असतं, त्याची साईड घेणं गरजेचं असतं, ना की जे दुनियाला चांगलं वाटेल फक्त ते करायचं.